होते तेच मुलं कन्व्हर्जन राऊंडमध्ये पाहायला मिळाले। आणि आता ह्या ठिकाणी जी काही फेज 2 आहे, फेज 2, तर ह्या फेज 2 मध्ये पुन्हा विना इंटरव्ह्यू आले कन्व्हर्जन मधले जे काही मुलं आहे तर ते मुलं सध्या बघा या ठिकाणी फेज 2 मध्ये पाहायला मिळणार। म्हणजे ह्या ठिकाणी जो GR मध्ये जो सध्या बघा नमूद आहे तर ह्याच्यामध्ये फक्त जे काही सध्या इथं जसं नमूद होतं की सध्या जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या फेज 2 ची जी काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीचं कामकाज सध्या बघा चालू आहे। ते आपल्याला माहिती आहे की बरेचसे उमेदवार या ठिकाणी फेज 2 ला घेऊन सध्या मेरिट किती खाली येणार अशा पद्धतीने जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या विचारत आहे। बरेचसे उमेदवारांच्या मनामध्ये मेरिट आणि कट ऑफ संदर्भात जो प्रश्न आहे तर तो प्रश्न सध्या बघा आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणाला नेमकी फेज 2 मध्ये संधी मिळू शकते ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या जाणून घेऊया। तसं शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे नियम सध्या बघा लावण्यात आले, त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो काही नियम आहे तो कसा घातक आपल्याला ठरू शकतो तर ते देखील सध्या बघणार आहोत। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही मेरिट खाली येऊ शकते का, तर ह्याच्यामध्ये जे काही मेरिट आहे तर त्या मेरिट संदर्भात तुम्हाला या ठिकाणी बघा सांगू इच्छितो। आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही फेज 1 होता, फेज 1 म्हणजेच काय तर पहिली जी काही पार्ट होता टप्पा 1, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची यादी लागली होती, त्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागली होती, बरोबर। म्हणजे ह्या यादीमध्ये सध्या बघा दोन प्रकारच्या ज्या काही फेज 1 मध्ये याद्या लागल्या होत्या। त्यानंतर ह्याच्यामध्ये परत कन्व्हर्जन जी काही यादी होती, रूपांतरित यादी, तर ती यादी सध्या बघा इथं लागली होती, बरोबर। त्यानंतर उर्दू माध्यमांसंदर्भात जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा इथं लागली होती। अशा प्रकारच्या ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या लागल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये बघा जेव्हा पहिली यादी लागली म्हणजे ह्या ठिकाणी ज्या काही जिल्हा परिषदच्या वेकेन्सी होत्या, त्यानंतर इथं बघा मनपाच्या वेकेन्सी होत्या, त्यानंतर नपा, अशा ज्या स्थानिक स्वराज्याच्या संपूर्ण ज्या वेकेन्सी होत्या, ज्या वेकेन्सी सध्या बघा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या होत्या, विना मुलाखतमध्ये। तर अशा वेळेला आपण ह्या ठिकाणी काय विचार करत होतो की सध्या आता इथं जिल्हा परिषदला किंवा मनपाला जो काही कट ऑफ लागला असेल, बरोबर, इथं जो कट ऑफ लागला असेल तर तो कट ऑफ सध्या बघा त्या कट ऑफ पासून पुढच्या उमेदवारांना जी काही दुसरी यादी होती, ही जी दुसरी यादी आहे मुलाखत यादी, तर ह्या मुलाखत यादीमध्ये सध्या बघा चान्स मिळणार अशा पद्धतीने विचार करत होतो। परंतु जेव्हा यादी त्या ठिकाणी बघा लागली तेव्हा आपल्याला माहिती आहे की जे सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे उमेदवार ह्या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्ट झालेले होते तर तेच उमेदवार आपल्याला मुलाखत जी यादी आहे तर त्या मुलाखत यादीमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळाले। म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही मेरिट होती, बरोबर, जी आपण मेरिट सध्या बघा खाली येईल अशा पद्धतीने जो विचार करत होता तर तो विचार त्या ठिकाणी बघा या ठिकाणी झाला नाही। आणि इथं जे काही मुलाखतीमध्ये जे सर्वात जास्त जे उमेदवार होते तर ते जे उमेदवारांची विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे जे ठिकाणी जिल्हा परिषदला किंवा लांब सध्या बघा सिलेक्ट झाले तर तेच उमेदवारांचे नावं आपल्याला मुलाखत यादीमध्ये सध्या इथं पाहायला मिळाले होते, बरोबर। परंतु ह्याच्यामध्ये बघा जेव्हा मुलाखत यादी लागण्या अगोदर आपल्याला माहिती आहे की सध्या एक महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ऑप्टिंग आउट संदर्भात, बरोबर, म्हणजे ऑप्टिंग आउट संदर्भात जो काही ऑप्शन आला होता तर त्या ऑप्शनमध्ये सध्या बघा जे उमेदवार मुलाखतीला येणार नाही तर त्या मुलाखतीला सध्या बघा ऑप्टिंग आउट त्या ठिकाणी करू शकतात, अशा पद्धतीने त्यांना संधी देण्यात आली होती। परंतु मला ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये किती उमेदवारांनी ऑप्टिंग आउट जो आहे तर तो केला होता, तर ह्याच्यामध्ये ऑप्टिंग आउट सध्या बघा नावाला होतं, ह्याच्यामध्ये कोणीही म्हणजे जास्त प्रमाणात ऑप्टिंग आउट केलं नव्हतं, बरोबर। ज्याने ऑप्टिंग आउट केलं असेल त्याने केलं होतं, परंतु जास्तीत जास्त उमेदवारांनी इथं ऑप्टिंग आउट हा जो आहे प्रकार तर ह्याच्यामध्ये सध्या बघा कोणी ऑप्टिंग आउट केला नव्हता। ऑप्टिंग आउट म्हणजे काय का जी काही पुढचा टप्पा होता म्हणजे इंटरव्ह्यूचा टप्पा, बरोबर, इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये सध्या बघा त्यांना मुलाखतीच्या राऊंडमध्ये मुलाखत देण्यासाठी सध्या बघा ते इच्छुक नसणार म्हणून ह्या ठिकाणी ऑप्टिंग आउटची संधी देण्यात आली होती। परंतु ह्याच्यामध्ये ऑप्टिंग आउटचे प्रमाण जे आहे तर ते अगदी नगण्य झाले होते आणि हेच उमेदवार त्या ठिकाणी बघा इथं ऑप्टिंग आउट न केल्यामुळे ते उमेदवार सध्या इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळाले। मग ह्याच्यामध्ये जर आता हा असा प्रकार जर झाला तर आपल्याला माहिती आहे की फेज 1 मध्ये अशा पद्धतीने सध्या बघा जी काही प्रक्रिया झाली तर आता फेज 2 जी होणार आहे तर त्याच्यामध्ये मे बी जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या बघा परत इथं रिपिटेशन आपल्याला झालेलं दिसेल। कारण ह्या संदर्भात जी काही सूचना आहे तर ती सूचना ह्या ठिकाणी बघा शिक्षक पद भरतीबाबत जे प्रसिद्धीपत्रक इथं देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये इथे 2 नंबरचा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तर हा पॉईंट सध्या बघा इथं देण्यात आला होता। ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने ह्या ठिकाणी बघा जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी किंवा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील।
उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी तो पात्र असणार आहे. अशा पद्धतीने इथे सध्या जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देण्यात आले. तर ह्याच्यात जे स्टेटमेंट आहे तर त्याच्यानुसार बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की जाहिरात जे आहे तर ते जाहिरात आपल्याला माहिती आहे की टप्प्याटप्प्याने सध्या इथं येणार होत्या, बरोबर. म्हणजे जाहिरात आहे ते टप्प्यात येणार होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांना स्वतःचा जो काही गट असेल, आता उदाहरणार्थ इथं समजा 6 ते 8 गटला सध्या एखाद्या उमेदवाराची या ठिकाणी निवड झाली आहे आणि ह्याला सध्या बघा जे काही आता जी पदभरती आहे फेज 2 संदर्भात, बरोबर. फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथं सुरुवात झालेली आहे. तर आता फेज 2 मध्ये त्याला या ठिकाणी 6 ते 8 मध्ये सध्या त्याची फेज 1 मध्ये सध्या इथे निवड झालेली होती, परंतु ह्याच्यामध्ये आता त्याला पुढचा जो काही गट असेल म्हणजे 9 ते 10चा गट असेल, बरोबर. 9 ते 10चा जो काही गट आहे तर त्या गटामध्ये ह्याची पात्रता असेल तर तो इथं बघा मे बी या ठिकाणी प्रेफरन्स आहे तर तो इथं देणार आहे, बरोबर. परंतु आता त्याला जर पुन्हा ह्या ठिकाणी 6 ते 8 ह्या गटासाठी जर त्याची निवड व्हायची असेल तर त्याला नवीन जी काही पदभरती संदर्भात जी परीक्षा होणार म्हणजे उदाहरणार्थ टेट आता 3 नंबरची जी होणार आहे तर त्याच्यामध्येच त्याला संधी असणार आहे. कारण इथे सध्या चालू जी टेट 2 मध्ये त्याचा जो काही निवडीचा गट होता 6 ते 8 तर ह्या गटासाठी तो सध्या बघा इथं ब्लॉक होणार. परंतु पुढील जी काही पात्रता असेल तर त्या पात्रतेप्रमाणे पुढचा जो काही वर्ग आहे तर त्या वर्गामध्ये सध्या त्याची सिलेक्ट होणार. मग आता अशा कंडिशनमध्ये इथे जर समजा 9 ते 10 या वर्गासाठी जे उमेदवार कट ऑफ पासून सध्या बघा खाली आहे तर त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी चान्स मिळणार का, तर ह्या ठिकाणी बघा चान्स जो आहे तर तो ह्या ठिकाणी मिळू नाही शकत. कारण का, कारण हा 6 ते 8 जो उमेदवार आहे ऑलरेडी सिलेक्ट झालेला तर हाच उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही अट ही देण्यात आली आहे तर ही अट जर सध्या बघा त्या ठिकाणी नसली असती तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे उमेदवार आहे तर ते सध्या बघा आपल्याला लागलेले इथे पाहायला मिळाले असते. म्हणजे अगदी जी काही मेरिट आहे तर ती मेरिट सध्या बघा अगदी खालीपर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळाली असती. म्हणजे हा जो इथं देण्यात आलेला जो मुद्दा आहे का ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की निवडीसाठी संबंधित जे काही टेट गुण असेल तर त्या टेट गुणाच्या आधारावरच त्यांना दुसऱ्या सध्या बघा जाहिरातीमध्ये देखील त्यांना संधी मिळणार आहे. म्हणजे जो काही वरचा वर्ग असेल उच्चतम वर्ग तर त्या वर्गामध्ये सध्या एकाच गुणावरती ह्या ठिकाणी निवड असल्याप्रमाणे आणि त्यांना संधी असल्यामुळे ह्या ठिकाणी जी काही मेरिट आहे तर ती मेरिट सध्या बघा खाली येऊ नाही शकणार. आता इथे बघा समजा टेट परीक्षा ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, बरोबर. टेट 2 परीक्षा दिलेली आहे तर जो काही ह्या इथं जो म्हटलेला जो GR आहे तर ते GR मध्ये सध्या बघा नमूद आहे. आता GR जो आहे तर तो शासन निर्णय 13/10/2023चा शासन निर्णय आहे, बरोबर. तर 13/10/2000 ह्या ठिकाणी 13/10/2023चा GR आहे. त्या GR मध्ये सध्या बघा नमूद आहे ती गोष्ट. म्हणजे या ठिकाणी जाहिरात आहे तर त्या टप्प्याटप्प्याने येणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुमची निवड सध्या पहिल्या गटासाठी झाली असेल म्हणजे 1 ते 5 साठी झाली असेल तर तुमची टेट परीक्षेमध्ये जे मार्क असेल तर त्या मार्कावरतीच तुम्हाला 6 ते 8 मध्ये देखील सध्या बघा संधी असणार आहे. आणि या ठिकाणी 6 ते 8ला जर तुमची निवड झाली असेल तर पुढची जो काही गट असेल तर तो गट सध्या 9 ते 10ला तुम्हाला संधी असणार. अशा पद्धतीने होतं. म्हणजे हा जो काही 13/10/2023च्या GR मध्ये जे स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटमुळे जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या फेज 2 मध्ये आपल्याला संधी ह्या ठिकाणी अवेलेबल होणार नाही. कारण जे सध्या कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन आता इथं जे फर्स्ट 1 मध्ये सध्या बघा फेज 1 मध्ये जे उमेदवार जॉईन आहे तर ते उमेदवार सध्या इथे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. म्हणजे हेच उमेदवार आपल्याला इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये देखील पाहायला मिळाले आणि हे दोघी इंटरव्ह्यू आणि या ठिकाणी विना इंटरव्ह्यूचे जे मुलं होते तेच मुलं कन्व्हर्जन राऊंडमध्ये पाहायला मिळाले. आणि आता ह्या ठिकाणी जी काही फेज 2 आहे फेज 2 तर ह्या फेज 2 मध्ये पुन्हा विना इंटरव्ह्यूवाले कन्व्हर्जन मधले जे काही मुलं आहेत तर ते मुलं सध्या बघा या ठिकाणी फेज 2 मध्ये पाहायला मिळणार. म्हणजे ह्या ठिकाणी जो GR मध्ये जो सध्या बघा नमूद आहे तर ह्याच्यामध्ये फक्त जे काही सध्या इथं जसं नमूद होतं की सध्या पूर्वीच्या ह्या ठिकाणी उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा गटातील पात्र ठरेल अशा पद्धतीने होतं. तर हे एकच स्टेटमेंट सध्या बघा त्यांच्यासाठी इथं योग्य होतं. जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवार सध्या बघा या ठिकाणी जर पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना संधी त्या ठिकाणी बघा दिली गेली नसती तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार जॉईन झाले असते. म्हणजे एकदा सध्या बघा ते जॉईन झाले तर तिथून त्यांचा जो काही विषय असेल तर तो विषय त्या ठिकाणी बघा संपायला पाहिजे होता. जेणेकरून एकदा त्यांना बघा जॉब मिळाला आहे म्हणजे इथं समजा त्यांची जी काही प्रेफरन्स जरी दिले त्यांनी, बरोबर. प्रेफरन्स दिले तर ते प्रेफरन्स म्हणजे त्याच्या आवडीनुसार त्याच्या निवडीनुसार सध्या बघा तो देत असतो. म्हणजे मला कुठे जॉब करायचा आहे
त्या पद्धतीने त्याने त्या पद्धतीने जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा दिले होते, बरोबर. मग आता त्यांची एकदा निवड झाली तर एका टेटच्या गुणामध्ये फक्त एकदाच त्या ठिकाणी त्याला संधी त्या ठिकाणी अवेलेबल व्हायला पाहिजे होती, जेणेकरून दुसरे जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना देखील सध्या बघा टेट परीक्षेमध्ये शिक्षक भरतीमध्ये निवडीला सध्या संधी मिळाली असती. परंतु ह्याच्यामध्ये तसं न होता त्यांना जे काही पुढील राऊंडसाठी पुढील वरच्या घटकासाठी त्यांच्या पात्रतेनुसार संधी त्या ठिकाणी दिल्या गेल्यामुळे जो काही इथं मेरिटचा जो प्रश्न आहे त्या मेरिटचा प्रश्न असेल किंवा मग जे संपूर्ण याद्या आहेत तर त्या यादीमध्ये तेच उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने जो कट ऑफ पासून सध्या बघा इथे 1-2 मार्कांनी राहून गेला तर तो उमेदवार त्याच ठिकाणी सध्या बघा राहून गेलेला आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा पुढे चान्स हा मिळालेला नाही. तर त्या अनुषंगाने हा जो काही JR मधला जो मुद्दा आहे तर हा सध्या बघा एक प्रकारे घातक आहे. तर ह्याच्यानुसार इथं तुम्ही विचार करू शकतात की सध्या इथं जर फेज 2चे जर आपण मेरिटचा विचार केला किंवा मग फेज 2चा ह्याच्यामध्ये कोणाची निवड होऊ शकते तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विथ इंटरव्ह्यूचे उमेदवार राहणार, विदाऊट इंटरव्ह्यूचे उमेदवार राहणार, त्यानंतर कन्व्हर्जन लिस्ट होती तिथले उमेदवार राहणार, उर्दू माध्यमासंदर्भात उमेदवार राहणार. तर हे जे उमेदवारांची नावं आपल्याला अलटून पलटून सध्या बघा फेज 2 आहे, फेज 2ची जी काही लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता फेज 2मध्ये ना ऑप्टिंग आउट आहे, बरोबर, ना कोणताही त्याच्यामध्ये अडथळा आहे. ह्याच्यामध्ये बघा मुलाखतीमध्ये जरी ऑप्टिंग आउटचं जे सध्या बघा ऑप्शन आला होता तरी देखील उमेदवार जे आहे तर ते उमेदवार सध्या मुलाखतीमध्ये आले होते, बरोबर. म्हणजे चला ट्राय करून बघूया लागतोय आपण किंवा नाही अशा पद्धतीने जो विचार होता तो विचार करून सध्या बघा त्या ठिकाणी आले होते. कारण ह्याच्यामध्ये जे सध्या इंटरव्ह्यू किंवा विना इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जे सध्या दूर आपल्याला माहिती आहे की फेज 1च्या पहिल्या यादीमध्ये उमेदवार सध्या खूप लांबच्या जिल्ह्यात सध्या ते लागलेले होते. तर त्यांना वाटलं होतं की आपल्याला सध्या सर्वात जास्त मार्क आहे तर आपल्या जिल्ह्याच्या वेकन्सी आहे तेथे आपण ट्राय करून बघूया. मग ते मुलाखतीच्या राऊंडला आले. आता मुलाखतीच्या राऊंडला आपल्याला माहिती आहे की 1:10 प्रमाण होतं. तर 1:10 प्रमाणमध्ये ऑलरेडी सध्या बघा ह्याच्यामध्ये जर 10 मुलं आली असेल एका जागेसाठी तर ह्याच्यामध्ये 7 ते 8 मुले ऑलरेडी सध्या बघा कुठंतरी जिल्हा परिषदला नपाला सिलेक्ट होते, बरोबर. आणि ह्याच्यामधले 1 ते 2 मुलं जी होती तर ती सध्या बघा नॉट सिलेक्टेड होती. मग ह्याच्यामध्ये आता जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे की मुलाखतीला कशा पद्धतीने जो काही व्यवहार आहे तर तो सध्या चालतो. तर त्याच्यामध्ये आता ऑलरेडी सध्या त्यांच्याकडे जॉब आहे तर ते आता ह्याच्यामध्ये मुलाखतीला सध्या बघा जो काही राऊंड असेल तर त्याच्यामध्ये ते सध्या जॉईन नाही झाले आणि त्या ज्या वेकंट पोस्ट आहे तर त्या पोस्ट जशांत अशा त्या ठिकाणी राहिल्या होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचा अर्थ असा आहे की सध्या हा जो JR मधला जो उल्लेख आहे म्हणजे पुढील टप्प्यामध्ये जे काही जाहिराती येईल त्या जाहिरातीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. तर त्या अनुषंगाने जे काही मेरिट असेल तर ती मेरिट बघा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खाली येणार नाही. जैसे थे अशी परिस्थिती जशी मुलाखत राऊंडमध्ये झाली त्याच पद्धतीने बघा पुढची जी काही संधी असेल तर ती संधी जे ऑलरेडी जॉईन आहे त्यांना सध्या बघा इथं मे बी होऊ शकते. तर अशा पद्धतीने जी काही ज्या नियम आहे तर ते नियम आपल्याला टेट 3मध्ये सध्या बघा पाहायला नाही मिळायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळायला पाहिजे. तर असे जे काही नियम होते तर त्या नियमानुसार सध्या बघा ज्या काही मेरिट आहे तर त्या मेरिट सध्या बघा कमी ह्या ठिकाणी येऊ शकल्या नाही. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जे काही अपडेट होती तर ती अपडेट सध्या बघा हीच आहे, रिॲलिटी तीच आहे. कारण संधी जी आहे तर ती संधी जे उमेदवार सध्या बघा 2, 3, 4 मार्कांनी सध्या मेरिटपासून राहून गेले आणि ते सध्या विचारत आहे की आमचं होणार का. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या पुढे किती उमेदवार ऑलरेडी आहे, बरोबर, सिलेक्ट झालेले. तर तेच उमेदवार सध्या आपल्याला आपल्यावरती जे काही मेरिटमध्ये सध्या पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही विचार करू शकतात. तर सध्या तरी ही एक जी काही रिॲलिटी आहे तर ती रिॲलिटी सध्या इथं आपण सांगण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न केला आहे. तर तुमचे काही कमेंट असतील ते कमेंट तुम्ही करू शकतात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.